नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये प्रतिमा आत्या एका देवळात गेलेल्या असतात. त्याच देवळात सायली पण असते आणि सायलीला पाहून प्रतिमा आत्या खूप खुश होतात. सायली म्हणते की प्रतिमा आत्या काय योगायोग आहे ना. नाही म्हणजे तुम्हाला भूतकाळ आठवलाय म्हणून देवी आईला साकडं घालायला आली आहे. त्याच वेळेला हा महिपत शिखरसुद्धा त्याच देवळामध्ये अभिषेक करत आहे देवाचा. आणि त्यामुळेच आता सायली, प्रतिमा आत्या आणि महिपत शिखरे हे तिघंही आता आमने-सामने येणार आहे. प्रतिमा आत्यांना ह्या महिपत शिखरेला पाहून भूतकाळ आठवणार आहे. कारण स्वप्नामध्ये त्यांना ज्या गोष्टी दिसत त्याच गोष्टींबद्दल त्या देवी आईशी बोलायला आलेले असतात. दुसरीकडे अर्जुन हा त्या मैनावतीने सांगितलेल्या त्या खोट्या सायलीच्या मावशीकडे गेलेला असतो. तिथे गेल्यावर अर्जुन आता तिला तो मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि सांगतो की ताई, तुम्ही ह्या मुलीबद्दलच बोलताय का? तेव्हा ती सांगते की हो ना, ह्या मुलीबद्दलच लोक मला येऊन विचारतात आणि मी बसले त्यांची उत्तरं देत. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की म्हणजे अजून इथे कोणी येऊन गेले का? त्यावेळेला ही बाई म्हणते की हो, इथे महिपत शिखरे येऊन गेले. त्यामुळे अर्जुनला मोठा धक्काच बसतो की महिपत शिखरेचा आणि ह्या मुलीचा काय संबंध आहे. ह्या बाईचा शोध त्याला कोणी दिला. त्यामुळे आता बरेच धागेदोगे अर्जुनच्या हाती आलेले आहे आणि लवकरच शोध मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे एकीकडे प्रतिमा आत्यांना भूतकाळ आठवणार आहे, तर दुसरीकडे प्रिया खरी कोण आहे हे सत्य समोर येणार आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.